हे आहे आष्टा गाव. आष्टा गाव म्हणजेच पुलगाव समोरील आष्टा भिकाराम महाराजांचे इथे मंदिर आहे. मूर्तीत विलीन न होणारा देव म्हणजेच भिकाराम महाराज. इथे सगळेजण मोठ्या संख्येने महाराजांचे दर्शन करायला येतात आणि मोठ्या संख्येने महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहूनही लोक छान महाराजांचे दर्शन घेण्यास उभे राहतात. भव्य याच्यात लोक इथे रांगेमध्ये गर्दीमध्ये बाबांचे दर्शन घेण्यास उभे राहतात आणि तिथूनच आम्ही मधल्या याच्यातून मी पण शॉर्टकटेने बाबांचे दर्शन घेण्यास मागच्या दारातून गेलो होतो आणि हा छोटासा व्हिडिओ आम्ही तिथून घेतलेला आहे. कधी बाबा झोपून राहतात तर कधी उठून राहतात. कधी आम्ही गेलो तेव्हा बाबा झोपून होते आणि लगेच थोड्या वेळाने बाबांनी आपला चेहरा लोकांना दाखवलेला आहे, म्हणजे आपले दर्शन लोकांना दाखवले. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे आपण मूर्तींना हात लावून आपण दर्शन करतो हर देवांचे, तसे आज आपण साक्षात भिकाराम महाराजांचे दर्शन घेऊ शकतो. म्हणजेच ते विदर्भातील महान संत होऊन गेलेले आहे की ते मूर्तीत विलीन अजूनपर्यंत झालेले नाही. म्हणून लोक इथे दूरदूरून आपली व्यथा त्यांना सांगायला येतात आणि आपल्या प्रश्नाचे निवारण करून जातात. लोक मोठ्या रांगेत राहूनही सुद्धा त्यांचं दर्शन घेतात आणि बाबा जर बोलायचे राहिले तर कोणासोबत बोलतात आणि नाही राहिलं तर कधी कोणाला उत्तर देत नाही. म्हणून जर तुम्हाला जर इथे यायचं असेल, जर तुम्ही पुलगाव आले असेल पुलगावला, तर समोर आष्टा गाव आहे, तिथेच भिकाराम महाराजांचे दर्शन घेण्यास नक्की यावे. तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. भिकाराम महाराज म्हणजे आज विदर्भातील साक्षात देव उभा आहे आणि 29 जानेवारी त्यांचा जन्मोत्सव मनवला जाते. लोक दुरून दुरून त्यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. मोठ्या भव्य प्रकारे इथे महाप्रसाद आणि जन्मोत्सव याचा कार्यक्रम केला जातो. भिकाराम महाराजांचे दर्शन घेण्यास लोक इथे तत्पर्य 2 दिवसाआधी 1 दिवसाआधी येऊन राहतात. म्हणून तुम्ही सुद्धा येऊन आपले दर्शन घेऊन बाबांचे दर्शन घेऊन जावे.